मी सोजवले स्वागत करते माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आहे संडे, पण ती जी व्हिडिओ आहे ती उद्या किंवा परवा येईल. आणि आज रॅप तर्फे एक वर्कशॉप आहे, सो आम्ही तिथे जातोय. आणि एक स्पेशल गोष्ट सांगू तुम्हाला. तर स्पेशल गोष्ट अशी आहे की माझी मम्मा सुद्धा तिथे लेक्चर देणार आहे. तर चला पाहूया काय चालू आहे तिथे. तीन पानाचं त्यांनी या कुटुंबावर सगळं लिहिलं आणि सगळीकडे फॅक्स करून सगळ्यांना माहिती दिली. तेव्हा पहिल्यांदा सुरुवातीला हा महाराष्ट्रातील पहिला पायलट प्रोजेक्ट बचत गटांचा, कारण बचत गट अपंगांचे टिकत नाही. हा बचत गट एकाच कुटुंबामध्ये असल्यामुळे, एकत्रित असल्यामुळे हा टिकलेला आहे, हेही तुम्हाला सगळ्यांना सांगतो. कारण जर वेगवेगळे पण अंध आले, अपंग आले तर थोडंसं संशयास्पद वृत्ती असते. तशा प्रकारची वृत्ती हे नसल्यामुळे, घरातलंच वातावरण असल्यामुळे एकत्रितपणे व्यवसाय, रोजगार अशा तऱ्हेनं म्हणजे दिली जातात. ह्याच्यामध्ये पिठाची गिरणी आहे, भाताचे हेल्लर आहे, त्याचप्रमाणे फळबागायती, त्यामध्ये दुधाचा व्यवसाय. दुधाच्या वेळेला तर सुरुवातीला आम्ही एकच म्हैस दिली होती. एका म्हशीची म्हणजे संदीपने मग ती 10 म्हशी केल्या त्याची, आणि एक गावठी गाय पण आहे बरोबर. आजही ते तशाच प्रकारे त्यांनी ते सगळं जोपासलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा माणसाला काहीतरी आर्थिक स्रोत निर्माण होतो तेव्हा तो प्रगतीच्या दिशेकडे वाटचाल करतो. मुद्दामून मी तुम्हाला हे सांगितलं. त्याच्यानंतर इथं सकाळची टीम आली, अनेक वृत्तपत्रांचे हे आले, अगदी बाहेरच्या देशापर्यंत त्याची दखल घेतली गेली. परदेशामध्ये सुद्धा हा विषय पोचला, कारण अगदी ई-लर्निंग पेपर असतात ना, त्या माध्यमातून सकाळी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला. आणि जवळजवळ 5-6 दिवस या कुटुंबावर हा पेज म्हणजे अर्ध पण सकाळच्या वृत्तपत्रामध्ये यांच्या स्टोरी येत होत्या. नॅपची पूर्ण संस्थेशी मी साधारणतः 2.5-3 महिन्यापूर्वी जॉईन झाली आणि उशिरा का होईना पण भेट झाली या संस्थेशी. आणि 3 महिन्यातच एक चांगला परिचय झाला, एक कौटुंबिक वातावरण म्हणतो तसं झालं. आणि मलावडे सरांशी ओळख झाल्यानंतर तर एक त्यांच्यामुळे अजून आत्मविश्वास मलाही मिळाला की आपण वेगवेगळ्या म्हणजे आपल्याच कम्युनिटीमध्ये म्हणूया. थोडक्यात आपल्याला कसं असतं, आपण जेव्हा विखुरलेले असतो ना तेव्हा आपल्याला भीती वाटत असते, कारण सायटेड लोक असतात ज्यांना छान दिसत असतं, त्याच्यामुळे जो तो येतो, अरे बापरे तू कसं करतेस, अरे बापरे, हे बापरे बापरे ऐकूनच आपण आहे ना आपल्या स्वतः तयार केलेला कॉन्फिडन्स 50% कमी होत असतो. त्याच्यामुळे आपल्यासारख्याच लोकांच्या संपर्कात जेव्हा आपण जास्तीत जास्त राहतो तेव्हा आपण इतरांचं जे काम असतं ते बघून आपल्यामध्ये कॉन्फिडन्स वाढत असतो आणि आपल्याला नवीन नवीन आयडिया येत असतात. अरे मी हे पण करू शकते, अरे ते पण करू शकते. हा सर सगळ्यात मोठा फायदा माझ्यासाठी झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आलो. आजही मला गुजर कुटुंबाविषयी माहिती आजच मिळाली आणि खूप छान वाटलं. त्यांनाही माझ्याकडून खूप शुभेच्छा. आणखीन जो सरांनी विषय सांगितला की आत्मविश्वास आणि पर्सनॅलिटी याविषयी आपण बोलूया. तत्पूर्वी मी माझी थोडक्यात ओळख सांगते की माझं नाव शिल्पा जाधव. माझा आत्ता जो ब्लाइंडनेस आहे तो या 5-10 वर्षातला खूप वाढलेला आहे. त्यापूर्वी माझं शिक्षण वगैरे छान व्यवस्थित झालं, म्हणजे 50% तेव्हाही दृष्टीबाधित होते, पण जाड भिंगाचा चष्मा आणि त्याच्याने शिक्षण बऱ्यापैकी पूर्ण केलं. BSc नंतर डायटेटिक्सचा कोर्स करून नंतर एक्सपिरियन्ससाठी मुंबईत गेले. मुंबईत गेल्याच्यानंतर ट्रेनमध्ये जाडभिंगाचा चष्मा 2-3दा चष्मा पडला, इमर्जन्सी करावा लागला. म्हणून म्हटलं दरवेळेला चष्मा बनवण्यासाठी इमर्जन्सी पर्समध्ये पैसे असतीलच असं नसतं, म्हणून लॅसिक करायचा निर्णय घेतला. मग लॅसिक केलं. ॲक्च्युली तो डिसिजन थोडासा चुकला, कारण लॅसिकमुळे काय होतं की डोळ्यांना ड्रायनेस येतो, डोळे सुकतात, आणि जो पडद्याचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे डोळे सुकतात. तर या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्यामुळे विजन अजून जास्त व्हायला लागली. आणि त्याच्यानंतर पुढचे विटामिन एचे हाय डोस माझे बंद झाले प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशनमुळे, त्याच्यामुळे विजन अजून कमी झाली. आणि नंतर पुढच्या या एक लास्ट 5-10 वर्षातला थोडंसं स्ट्रेस लेवल अति जास्त वाढला, मॅरेज इश्यू वगैरे, त्यामुळे अजून बाकीचे हेल्थ इश्यूज पण चालू झाले आणि विजन जास्त डाऊन झाले. पण आधीचं शिक्षण होतं त्याच्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपला कॉन्फिडन्स वाढतो केव्हा, हे बघा की आपला कॉन्फिडन्स जो आहे, आपला जो आत्मविश्वास आहे हा केव्हा वाढतो. उदाहरण जर म्हटलं की एक व्यक्ती समजा असेल की ती इलेक्ट्रिक इंजिनियर झाले, काय झाले, इंजिनियर बनला एखादा माणूस इलेक्ट्रॉनिक्समध्ये, इलेक्ट्रिकमध्ये. आणि दुसरी एखादी व्यक्ती आहे जी 8वी नापास आहे, पण शाळा सोडल्यापासून त्या वायरिंग बरोबर खेळत आहे आणि त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. मग तुम्ही सांगा मला की कुणाचं स्किल जास्त चांगलं असेल, आत्ताच इंजिनियर झालेला पासआउट व्यक्ती की 8वी सोडल्याच्या नंतर घरातल्या पंखा दुरुस्त करण्यापासून सगळं काम करतोय, कुणाचं कॉन्फिडन्स जास्त असेल, 8वीवाला. का? कारण त्यांनी त्याच्यामध्ये कंटिन्यू काम केलं आणि प्रॅक्टिकली त्या गोष्टी केल्या. आणि जो व्यक्ती इंजिनियर आहे, हां बोला, बरोबर, अगदीच. कारण त्याला ते माहिती की एखादी वायर चुकली तर काय होणार.